नमस्कार मित्रांनो, मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद म्हणून ओळखली जाते. तसेच विद्यापीठ, हायकोर्टाचे खंडपीठ, घाटी रुग्णालय, अजिंठा, वेरूळ लेणी यासाठी औरंगाबादची खास ओळख आहे. पण आता औरंगाबादची ओळख पूर्णपणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. ती DMIC मुळे, म्हणजेच दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर. मुळात हा प्रकल्प काय आहे व याचे स्वरूप नेमके काय असणार आहे हे आपण बघूया. तसं पाहिलं तर DMIC हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. हा प्रकल्प भारतातील 6 राज्यात पसरत आहे. यापैकी महाराष्ट्रातील शेंद्रा बिडकीन व दिघी फोर्ट येथे हा DMIC चा प्रोजेक्ट होत आहे. यामध्ये औरंगाबाद मधील जवळजवळ 10,000 हेक्टर जमिनीवर हा DMIC होत आहे. जर बघितले तर सध्या औरंगाबाद शहर व परिसरात 4 MIDC आहे. त्याचे एकूण क्षेत्र बघितले तर ते आहे 3,179 हेक्टर, म्हणजेच सध्या अस्तित्वात असलेल्या MIDC च्या 3 पट मोठा हा प्रकल्प आहे. यावरूनच तुम्हाला DMIC ची व्याप्ती कळत असेल. हा प्रकल्प मोठा असल्याने त्याचे काम 3 टप्प्यात करण्यात येणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात औरंगाबाद येथील लाडगाव व करमाड येथील 813 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली, तर दुसऱ्या टप्प्यात बिडकीन व इतर गावात 2,363 हेक्टर जमिनीचे संपादन केले गेले, तर उरलेले 6,904 हेक्टर जमिनीचे भूसंपादन तिसऱ्या टप्प्यात केले जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना 23 लाख प्रति एकर असा मोबदला देण्यात आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष? अशा तर बऱ्याच MIDC आहेत, पण लक्षात घ्या की शेंद्रा बिडकीन पार्क मध्ये नुसते उद्योग नसतील तर त्यात नागरी वसाहती देखील असतील. या प्रकल्पात उद्योग उभारणी बरोबर स्मार्ट सिटीची देखील उभारणी करण्यात येत आहे. ही स्मार्ट सिटी सगळ्यात अत्याधुनिक असणार आहे. या स्मार्ट सिटीला आता ऑरिक सिटी म्हणून ओळख प्राप्त झाली आहे. या सिटीत एकूण जमिनीपैकी 60% जमीन उद्योगासाठी तर 40% जमीन निवासी सांस्कृतिक उद्देशासाठी राखीव असणार आहे. या निवासी क्षेत्रात कामगार वर्गासाठी निवास व्यवस्था, कंपन्यांसाठी मोठी वसाहत असणार आहे. तसेच ऑरिक सिटी मध्ये उद्योगासाठी भूमिगत केबलचे जाळे निर्माण केले जात आहे. या पार्क मध्ये तुम्हाला कुठेही पोल दिसणार नाही किंवा तारा दिसणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल की उद्योगांसाठी भूमिगत केबल प्रदान करणारी ऑरिक सिटी ही महाराष्ट्रातील नाही तर भारतातील पहिले शहर ठरलेले आहे. तसेच या उद्योगांसाठी जायकवाडी येथून पाईपलाईन आणली गेली आहे आणि हे औद्योगिक पार्क जायकवाडीतील फक्त 2% पाणी वापरणार आहे. म्हणजे शेतीसाठी जे पाणी सोडले जाते त्यावर याचा काहीच परिणाम नसणार आहे. याचे कारण म्हणजे या शेंद्रा बिडकीन पार्क मध्ये वापरले जाणारे पाणी रिसायकल होणार आहे. म्हणजेच या पार्कमध्ये STP प्लांट उभारले गेले आहे, ज्यातून पार्कमधून निघणाऱ्या घाण पाण्यावर प्रक्रिया करून ते पुन्हा वापरात आणले जाणार आहे. तसेच रस्त्याचे काम करताना त्यात झाडे देखील लावण्यात येणार आहे. या स्मार्ट सिटीमध्ये ठिकठिकाणी हाय स्पीड वायफाय सेंटर असतील, ज्यामुळे ही स्मार्ट सिटी बरोबर डिजिटल सिटी म्हणून देखील याची ओळख होईल. यामध्ये ग्रीन पार्क देखील असणार आहे. शहरात जलनिस्सारण, STP प्लांट, वीज यासारख्या गोष्टी कम्प्युटर द्वारे म्हणजेच डिजिटली नियंत्रित केले जाणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी म्हणजेच ऑरिक सिटी नावारूपाला येईल, यात काही वादच नाही. तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की या शेंद्रा बिडकीन पार्क मध्ये या पायाभूत सुविधांचे 70 ते 80% काम ऑलरेडी झालेले आहे व उरलेले वेगाने सुरू आहे. ऑरिक सिटी ही औरंगाबादसाठीच नाही तर पूर्ण भारतासाठी एक उत्तम उदाहरण ठरणार आहे आणि याचा फायदा सगळ्यांनाच होणार आहे. तर मित्रांनो, पुढच्या पार्ट मध्ये बघूया DMIC चे फायदे, DMIC मुळे औरंगाबाद व मराठवाड्यावर काय परिणाम होईल, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष किती रोजगार निर्माण होतील याबद्दल डिटेलमध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्हाला अशा स्मार्ट सिटीत राहायला आवडेल का? मला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.